ओके, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओवरती आहे, जसं की तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितला. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3D मध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असणार. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवता येईल. ठीक आहे, आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याकरता तुम्हाला अलाइट मोशन हे ॲप लागणार आहे. जर तुमच्याजवळ अलाइट मोशन हे ॲप नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करता आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवण्याकरता काही मटेरियल लागेल. ते सर्व मटेरियल तुम्हाला आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ दिलेला आहे. तिथून तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल आपल्या व्हिडिओचं. ठीक आहे, आपल्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला वेडिंग प्रीसेट आणि वेडिंग बिटमार्क हे जे दोन प्रीसेट आहे हे दोन्ही प्रीसेट तुम्हाला अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ठीक आहे, तर हे कसे इम्पोर्ट करायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर हे दोन्ही प्रीसेट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर आपला वेडिंग बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा. ठीक आहे, तर हा प्रोजेक्ट तुम्हाला कशा अशा प्रकारे दिसून जाईल, तुम्ही बघू शकता. यामध्ये मी सॉन्ग ऑलरेडी ॲड करून दिलेला आहे. जर तुम्हाला हा सॉन्ग आवडत नसेल तर तुम्ही दुसरा सॉन्ग इथे हा सॉन्ग डिलीट करून तुम्ही दुसरा सॉन्ग इथे ॲड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं अशा प्रकारे आणि प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मीडियावरती जायचं आहे, इथे फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर मी एक बॅकग्राऊंड दिलेला आहे तर तो बॅकग्राऊंड तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि तो बॅकग्राऊंड तुम्हाला अशा प्रकारे सॉन्गच्या वरती ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही जो काही फोटो वापरणार असाल त्या फोटोचं तुम्हाला PNG अशा प्रकारे ॲड करायचा आहे. तो PNG तुम्हाला इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलचा लोगो इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा ग्रुप दिसेल तर त्या ग्रुपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. ठीक आहे, एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर हे जे तीन जे ऑप्शन आहे सारे ऑप्शन तुम्हाला अशा प्रकारे ऑन करून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तर हे जे गोल सर्कल आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर हे जे ऑप्शन आहे अशा प्रकारे इथून ऑन करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तरी बघा इथे तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल. आणि हे जर दिसत नसेल मित्रांनो तर हे जे तुम्हाला अशा प्रकारे इथे खाली ओढून द्यायचं. ठीक आहे, तर तुम्हाला इथे व्यवस्थित दिसून जाईल आणि हा फोटो तुम्हाला इथे व्यवस्थित अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे वायफायला इफेक्ट दिसेल तर हा इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला हा इफेक्ट रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि खालच्या फोटोला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅक येऊन जायचं. ठीक आहे, आणि आपला जो वेडिंगचा प्रीसेट आहे तो प्रीसेट तुम्हाला ओपन करून घ्यायचा अशा प्रकारे. तर यामध्ये तुम्हाला सर्व काही दिलेले निमंत्रण, विवाहस्थळ, मुहूर्त, समारंभ, वरवधू हे सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हा जो वधूवाला ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून अशा प्रकारे अनग्रुप करून घ्यायचं. ठीक आहे, अनग्रुप केल्यानंतर तुम्हाला जे काही एडिट करायचं आहे इथे अशा प्रकारे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला दुसरं जे काही नाव टाकायचं असेल ते इथे टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी इथे अशा प्रकारे नाव टाईप करून घेतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे नाव टाईप करून घ्यायचं आहे आणि खालचं जे काही मॅटर आहे ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथे टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, तर हे जे काही अशा प्रकारे तुम्ही टाईप केलेलं आहे त्या अगोदर आपल्या चॅनलचं लोगो इथून डिलीट करून घ्यायचं आहे आणि हे टाईप केल्यानंतर फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे. फोटो चेंज करायला तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे, हा फोटो इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला जो काही नवीन फोटो ॲड करायचा असेल तो नवीन फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचं अशा प्रकारे आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती अशा प्रकारे इथे क्लिक करायचं आहे आणि करंट फ्रेम मॅच PNG वरती क्लिक करायचं आहे. हा जो PNG तुम्हाला अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा. ठीक आहे,
सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही आपण ग्रुप अनग्रुप केला होता त्यावर तुम्हाला क्लिक करून अशा प्रकारे ग्रुप क्रिएट करायचा आहे आणि तो ग्रुप तुम्हाला हाईड करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या ग्रुपवरती आल्यानंतर तुम्हाला वरचे जे काही डिटेल आहे ते सर्व डिटेल तुम्हाला इथून चेंज करायचे. एडिट ग्रुपने जायचं, अशा प्रकारे अनग्रुप करायचं आहे आणि सर्व काही टेक्स्ट जे आहे ते तुम्हाला एडिट करायचे आणि पुन्हा इथून अशा प्रकारे करंट फ्रेम PNG करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे तर मी जे काही ते अगोदरच सर्व काही तयार केलेलं तुम्ही बघू शकता. इथे मी सर्व काही दिलेलं आहे. तरी बघा हाईड करून घेतो मी. इथे दाखवून देतो तुम्हाला सभारांग, पुन्हा इथे व्यवस्था, पुन्हा इथे निमंत्रक असं सर्व काही दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे सर्व काही तुम्हाला PNG तयार करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. ठीक आहे. आणि आपला जो वेडिंग बिटमार्क आहे त्यावरती तुम्हाला येऊन जायचं. ठीक आहे. अशा प्रकारे येथे आल्यानंतर आपण जो आपण तिथे PNG तयार केला होता पेजचा, तर ते PNG तुम्हाला काय करायचं आहे, जी 1 नंबरची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे हे मोठ्यावाल्या आणि कलर अँड फ्रेममध्ये जाऊन तुम्हाला इथे जो काही आपला इथून तुम्हाला हा PNG इथे ॲड करून द्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे तर इथे अशा प्रकारे PNG ॲड होऊन जाईल. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. आणि खालचा जो लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, कलर अँड फ्रेममध्ये जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे मी एक बॉक्सचा PNG दिलेला आहे, तर हा बॉक्स तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर हे साईडला दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं साईडवाली लेअर, त्यावरती जाऊन कलर अँड फ्रेममध्ये जायचं आणि ते जे लेअर आहे ही लेअर तुम्हाला इथून अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे. तरी बघा अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तयार दिसून जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे लेअर आहे तीन लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि अशा प्रकारे ते पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक बिटमार्कमध्ये तुम्हाला या लेअर सर्व काही पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. तरी बघा अशा प्रकारे लेअर पेस्ट होऊन जाईल. लास्टवाली इकडे अशा प्रकारे ओढून घ्यायची. ठीक आहे. तरी बघा अशा प्रकारे लेअर वगैरे सर्व काही आपले पेस्ट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून आता तुम्हाला जशा प्रकारे इथे समजा इथे आपण वधूचं काय करायचं वरचं इथे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर इथे यायचं आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आपलं जे काही आहे समजा विवाह मुहूर्त इथे ॲड करायचं आहे. पुन्हा पुढे यायचं आहे. पुन्हा पुढे आल्यानंतर तुम्हाला व्यवस्था ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढे यायचं, कलर अँड फ्रेममध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे हा समारंभ राहिला होता ते ॲड करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला जे काही ॲड करायचं आहे अशा प्रकारे निमंत्रक ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व काही इथे ॲड झालेलं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे, निळ्यामध्ये जायचं आहे आणि इथून अशा प्रकारे ओव्हरले ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि त्या ओव्हरले तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आणि पुढचा पार्ट इथून अशा प्रकारे कट करून घ्यायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते ओव्हरले वगैरे सर्व काही आपला. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. यानंतर तुम्हाला या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, इथून तुम्हाला रिझॉल्युशन सिलेक्ट करायचे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्टिंगला लावून द्यायचा. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टावरती फॉलो करा आणि इंस्टावरती फॉलो केल्यानंतर मला मेसेज करा. ठीक आहे.